नमस्कार मंडळी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अधिक मासा संदर्भातील काही माहिती पाहणार आहोत. तर अधिक मास म्हणजे काय ते आता आपण सर्वप्रथम बघूयात. तर बघा, हिंदू कॅलेंडरची गणना ही फक्त चंद्र आणि सूर्याच्या हालचालींवर आधारित केली जाते. साधारणपणे प्रत्येक वर्षामध्ये 12 महिने असतात, परंतु काही वर्षांमध्ये या महिन्यांची संख्या ही 13 पर्यंत वाढते. कारण चंद्रवर्ष आणि सौर वर्षाची कालावधी ही सारखी नसते. चंद्रवर्ष हे सौर वर्षापेक्षा काही दिवस कमी असते, ज्यामुळे दरवर्षी दोघांमध्ये फरक दिसून येतो. जेव्हा हा फरक पूर्ण महिन्या इतका होतो तेव्हा कॅलेंडरमध्ये एक अतिरिक्त महिना जोडला जातो. या महिन्याला आपण अधिक मास असं संबोधतो. तर बघा, हिंदू कॅलेंडरची गणना ही दोन वेगवेगळ्या खगोलीय पायांवरती आधारित आहे. चंद्राच्या हालचालींवरून ठरलेला एक चांद्र महिना अंदाजे 19 ते 30 दिवसांचा असतो. असे 12 चांद्र महिने पूर्ण झाल्यानंतर एकूण कालावधी अंदाजे 354 दिवसांचा असतो. दुसरीकडे सूर्याच्या हालचालींवरून ठरवलेले सौर वर्ष हे अंदाजे 365 दिवसांचे असते आणि ते ऋतू आणि नैसर्गिक चक्रांशी जोडलेले असते. आणि याच फरकामुळे दरवर्षी चंद्रवर्ष सौर वर्षापेक्षा अंदाजे 11 दिवस कमी असते. कालांतराने हा फरक वाढत जातो. चंद्र आणि सौर वर्षामधील फरक हे अतिरिक्त महिन्याचे मुख्य कारण आहे. चंद्रवर्ष सौर वर्षापेक्षा अंदाजे 11 दिवस कमी असते. हा 11 दिवसांचा फरक दरवर्षी हळूहळू वाढत जातो. जेव्हा हा फरक अंदाजे 3 दिवसांपर्यंत पोहोचतो तेव्हा कॅलेंडर गणनेचे संतुलन साधण्यासाठी एक अतिरिक्त महिना जोडला जातो. या अतिरिक्त महिन्याला आपण अधिक महिना म्हणतो. साधारणपणे ही परिस्थिती दर 2.5 ते 3 वर्षांनी एकदा येते. या व्यवस्थेमुळे कॅलेंडर, ऋतू आणि सण हे वेळेवर राहतात याची खात्री होते, ज्यामुळे वेळेच्या गणनेत कोणतीही चूक ही होत नाही. तर मंडळी, अधिक मास हा सूर्याच्या राशी बदलाशी थेट संबंधित आहे. साधारणपणे प्रत्येक चंद्र महिन्यात सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करतो, ज्याला आपण संक्रांती म्हणतो. तथापि जेव्हा सूर्य हा संपूर्ण चंद्र महिन्यात आपली राशी बदलत नाही आणि त्याच राशीमध्ये राहतो तेव्हा तो महिना अधिक मास मानला जातो. याचा अर्थ असा की त्या काळात कोणतीही संक्रांती नसते. या खगोलीय परिस्थितीमुळे गणना ही संतुलित करण्यासाठी कॅलेंडरमध्ये एक अतिरिक्त महिना जोडला जातो. म्हणूनच त्या वर्षात 12 ऐवजी 13 महिने असतात आणि त्या अतिरिक्त महिन्याला अधिक मास असे म्हणतात. तर धार्मिक श्रद्धेनुसार अधिक मास हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो आणि भगवान श्री विष्णूंना समर्पित असल्यामुळे याला पुरुषोत्तम मास असे देखील म्हणतात. या महिन्यात केलेली पूजा, व्रतवैकल्य ही भक्तीने आपण जर केली तर त्याचे अनेक पटीने फळ हे वाढते. या काळात केलेले दान, सेवा, उपवास आणि आध्यात्मिक साधना हे विशेषतः अत्यंत लाभदायक मानले जाते. लोक भगवान विष्णूंना समर्पित मंत्रांचा जप करतात आणि धार्मिक ग्रंथांचे या महिन्यामध्ये पठण करतात. जरी या महिन्यात विवाह, गृहप्रवेश आणि इतर शुभ कार्य ही केली जात नसली तरी देखील तो आंतरिक शांती आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत शुभ आणि अनुकूल असा महिना मानला जातो. याशिवाय अधिक महिन्यामध्ये आईची ओटी का भरावी असा प्रश्न सर्वांनाच पडतो. तर अधिक मासामध्ये मुलीने आईची ओटी भरावी अशी मान्यता आहे, कारण साधारणपणे 3 वर्षातून एकदा हा अधिक मास येतो. अधिक मासामध्ये जावयाचे सुद्धा मानपान केले जाते हे आपल्याला माहित आहे, परंतु त्याचप्रमाणे अधिक मासामध्ये विवाहित मुलीने आपल्या आईची खणा नारळाने ओटी भरावी, कारण असे केल्याने आपण आईचा सन्मान करतो. एरवी विवाहित स्त्रीने आपल्या आईची किंवा सासूची ओटी कधीही भरू नये, कारण आपल्या आईच्या ओटी पोटात ती स्वतःच असते. तसेच सासूने आपल्या मुलाला लग्नात आपल्या सुनेच्या ओटीत घालून त्याला गृहस्थाश्रम स्वीकारण्याची परवानगी ही स्वखुशीने दिलेली असते.
तेव्हा सुनेने आपल्या सासूची ओटी ही कधीही भरू नये. मात्र अधिक मासात फक्त आईची ही ओटी आपण भरू शकतो. आणि असे का बरं? मुलीने फक्त आपल्या आईचीच ओटी का भरावी? कारण सासूने आपल्या मुलाच्या गृहस्थाश्रमी सुखासाठी नवरा म्हणून सुनेच्या पदरी घातला, तरीही मुळात सून ही तिच्याच घरी आलेली असते. मात्र मुलीच्या आईने सर्वात मोठे हे दान करून, कन्यादान करून हा खूप मोठा त्याग केला असतो. तसेच अशी आई खूप पुण्यवान स्त्री असते आणि त्यामुळे अधिक मासामध्ये आईच्या या सर्वोच्च त्यागासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अधिक मासामध्ये अशा पुण्यवान स्त्रीचे आपण पूजन केल्यामुळे आपल्याला अधिक पुण्यप्राप्ती मिळावी, ह्यासाठीच आपण आपल्या आईची अधिक मासामध्ये खणा नारळाने आणि साडी देऊन ओटी भरावी अशी मान्यता आहे. त्यामुळे अधिक मासामध्ये आपण आपल्या आईची ओटी ही भरू शकतो, परंतु सासूची ओटी ही भरू शकत नाही. याशिवाय अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे अधिक महिन्यामध्ये जावई आणि मुलीला सोने किंवा चांदीच्या स्वरूपामध्ये भेट दिली जाते. तसेच दीपदानाचेही खूप महत्व या महिन्यामध्ये सांगितलेले आहे. या चांदी आणि तांब्याचे दिवे हे भेट म्हणून दिले जातात. मंदिरांमध्ये तांब्याचे दिवे प्रज्वलित केले जातात. गृहिणी या काळामध्ये जोडव्यांमध्ये चांदीची भर टाकतात. सध्या जोडव्यांचे नवीन नवीन डिझाईन बाजारामध्ये आलेलेच आहेत. तर मंडळी, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक नात्याला मानाने वागवण्याचे शिकवलेले आहे आणि या अधिक महिन्यामुळे नात्यातील ऋणानुबंध हे आपसुकच दृढ होतात. मग ते नाते पती पत्नीचे असो वा माहेर सासर दोन्हीकडचे असो, या नात्यांमधील प्रेम हे अबाधित ठेवण्याचे काम हे महिने आणि उत्सव करत असतात. अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना हा देखील असाच एक नात्याचा धागा जपणारा महिना आहे. हा धागा म्हणजे सासू सासरे आणि जावयाचे नाते. आपल्या मुलीचा नवरा म्हणजे प्रत्येक आई वडिलांना नारायणा समान भासतो. म्हणूनच अधिक मास हा श्री विष्णूच्या उपासनेचा असल्यामुळे नारायण रूपी जावयाला मुलीचे आई वडील घरी बोलावून त्याला मानाने वाण देतात. त्यामुळेच या महिन्यात जावयाला अधिक महत्व हे दिले गेलेले आहे. तर मंडळी, अधिक मासामध्ये ना 33 आकड्याला सुद्धा महत्व आहे. तर ते का आहे ते सुद्धा आता आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर वसिष्ठ सिद्धांताप्रमाणे अधिक महिना हा 32 महिने 16 दिवस आणि 8 तासानंतर म्हणजे साधारण 33 महिन्यानंतर येत असतो. तर या 33 महिन्यांसाठी म्हणून 33 वस्तूंचे दान करणे हे शुभ मानले जाते. याचा उल्लेख अनेकदा 30-3 असा करण्यात येतो. त्यामागील कारण म्हणजे 30 दिवसांचा हा महिना असतो आणि या काळात काही लोक महिन्याभराचे व्रत देखील करतात. जर तुम्ही कथा वाचनाचे व्रत करत असाल तर शेवटचे 3 दिवस दिवसातून 2 वेळा करून हे पुढील 3 दिवस भरून काढावे. म्हणजे 33 ही संख्या अधिक मासामध्ये महत्वाची मानली जाते, कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवांना हे महत्व दिलेले आहे. तर मंडळी, आजचा हा अधिक मासा संदर्भातील भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत लोभ असावा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.